एक सीन काय जाऊन का काहीच हेडार निघलं होते पा आपला 360 एवढा वाचला निघलो. अरे भैया कसं वाटतं तुम्हाला कॉर्नर आपला दौलताबादचा एकदा कमेंट मध्ये मला नक्की सांगा. लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है. बाय. सो हॅलो गाईज, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. अँड आज आपल्याकडे 3 बाईक आहे, 2 NS, एक R15, इकडं आपला उमर भाई अँड इकडं आपला विनीत भाई. आपण टायर पण चेंज केलं समोरचं, याच्यावरून टाकलेलं आहे आपण. तर कंटिन्यू राईड करू. अँड फ्युलअपचं काही टेन्शन वगैरे काही नाही आहे. आपण आता बघू समोरचं आता काय सिच्युएशन आहे. जर मॉइश्चर वगैरे काही नसेल तर नॉर्मल कॉर्नर करू शकतो. थोडं अजून ते टायर गरम होण्यापूर्वी अगोदर तर आपण लई कॉर्नर तर करू शकणार नाही. जेव्हा एकदम परफेक्ट गरम होईल टायर वगैरे तेव्हा आपण कॉर्नर करू शकतो, नो प्रॉब्लेम. चलो लेट्स गो. सो गाईज फायनली नगर नाक्यावरून निघलो आपण. चालू करण्यासाठी हँड ग्लोव्ज काढावं लागतात कॅमेरा ऑन करण्यासाठी. उमर भाई आणि आपला विनीत भाई समोर गेला आहे. आपण पण निघू आता फायनली एकदम. आपला स्पीड आहे 70-80 आणि आपला H1 टाकल्यामुळे ना गाडी ना एकदम स्मूथ जाते एकदम, नाही का. खूप फरक पडतो टायर मध्ये पण. अगोदर माझा MRF कंपनी होती, आता H1 आहे. पाठीमागं पण अपोलोचं S1 आहे, पण H1 नाही आहे. आणि खूप दिवस झाले मी लॉक शूट नव्हते गेला. तर आता आपण डायरेक्ट भेटू गाईच दौलताबादमध्ये. थोडं पाठीमागं आहे दौलताबादच्या, इथं समोर पोलीस स्टेशन आहे. तर इथं कसं थोडं पोलीसवाल्यांचा भेव असतं थोडं. तर तसं आपल्या बाईकला एक्झॉस्ट वगैरे काही नाही. एक्झॉस्ट आटलाच प्रॉब्लेम येतो. तर बघू तसं कोण आहे का, बाहेर तर कोण नाही. अँड फुल रिॲक्शन भेटतं भाई. माझा कॅमेरा ऑफ होता, नाही तर पब्लिक नाही एवढं मस्त रिॲक्शन भेटतं. आज आपण आता ह्यो GoPro Hero मध्ये शूट करतोय मी. क्वालिटी कशी सांगा मला एकदा कमेंटमध्ये. हे डॉगचं खूप प्रॉब्लेम आहे आज, एवढं आले ना मध्ये. उमर भाई अँड विनीत भाई गेले खूप समोर गेले. मी चाललो पाठीमागं हळू. ह्याच्यामुळं पण गाडी बहुत स्किट होती, रिक्स आहे बघा. आज डॉग खूप येते आहे मध्ये. डॉगचं काय समजा मला आज काय सीन आहे. भाई माझा ग्लोव्ज कुठं पडला माहितीये का, पोलिसाच्या गाडी समोर. भाई मत कर भाई. अरे गाइस तिथं पूर्ण ऑइल आहे भाई. मी उसको बोलना यार. एक मन म्हणते जाऊ, एक मन म्हणते नको जाऊ. कोण सांग का, ऑइल वाढ तिथं. सो गाईस इथं नंतर कॉर्नर करू आपण, कारण आता ऊन पण पडून सुकून पण जाईल. ऑइल आहे का पाणी त्याच्यामुळे कन्फ्यूज अजून. ऊनने ओके पण होईल है ना उमर भाई. तर भाईनं थोडे काही कॉर्नर वगैरे केले तर ठीक आहे, एवढं काही सीन नाही वाटलं. पण आपण नंतर मारू, आता नो रिक्स लेणे का ब्रो. नाही न्यू आपण आहे ना भाई. तर चला, तुम्ही त्याला टॉप एंड मारले डायरेक्ट. आज आमचा टॉप एंड पण नाही. तर घाटामध्ये बघा तुम्ही आता कॉर्नर वगैरे, घाटामध्ये एवढा काही इश्यू नाही आहेत. ह्यो खूप असं जागीच कॉर्नर आहे, त्याच्यामुळे थोडा सीन आहे. लेट्स गो गाइस फॉर राईड अँड फुल कॉर्नर. एन्जॉय करणे का भाई लाईफ मध्ये. अरे बाप काय लीन मार रही भाई बाईक, एक से बढ़कर एक. एवढं मस्त कॉर्नर होतो याच्यामुळं. बघू शकता भाई तुम्ही, फुल एन्जॉय.
ओमर भाई फुल तर फुल 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 चाललंय एकदम फुल. ऑइल हे ऑइल मुळे थोडं टेन्शन आहे तुम्हाला. कसं वाटतं तुम्हाला कॉर्नर आपला दवाचा एकदा कमेंट मध्ये मला नक्की सांगा. निकलो. अरे भैया भाऊ 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 भाऊ. सो गाईस बाईचं आपल्या बाईकचं चालू आहे एक मस्त सिनेमॅटिक शूट. तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकतात. इथं आपलं इंस्टाग्रामचे ID आहे ivery9447. तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहेच. आपल्या बाईकचा नंबर आहे तो, तर आपण तो नंबर बाईकला टाकलेला आहे. नाव सगळ्यात बाईचा कसं सिनेमॅटिक एकदम मस्त चाललं आहे ना भाई. कसं येतो भाई लोक ओके एकदम ओके ना. तुम्ही बघू शकता काहीच. त्याच्यानंतर ओमर भाईचं पण शूट करणार आपण. सो गाईज फायनली आपलं शूट वगैरे आवरलं एकदम ओके मध्ये. आता आपण चाललो आहे घरी निघतोय आता. आता रायडिंग जॅकेट वगैरे घालून घेऊ, बॅग वगैरे सगळं एकदम ओके मध्ये अँड निघू फायनली आपण. हे थोडं लूज झालं आहे कारण सकाळी मीच लूज केलं त्याला. टाईट करून घ्या, एवढं काही विषय नाही. सो आज आपण आलो स्पेशल कॉर्नरसाठी, पण माझी काही इच्छा झालीच नाही कॉर्नर करायसाठी, तर त्याच्यामुळे आपण कॉर्नर वगैरे काही केलेच नाही आज. नेक्स्ट टाईम आलो का तेव्हा कॉर्नरची प्रॅक्टिस करू आपण. सो गाईज फायनली निघलो आहे आपण इथून. मस्त प्रकारे शूट वगैरे झालं आणि काही प्रॉब्लेम पण नाही आला कारण ही जागा आहे घेतलेली. कारण ते जे लोक आले तर मग ते बोलतात की तुम्ही तर शूट वगैरे करू नका, पण तसं काही झालं नाही कारण सकाळी लवकर आल्यामुळं फायदा झाला आमचा. ते येत असतात 10-11 वाजता राऊंड मारण्यासाठी, कोण आहे का कोणी नाही का. तसं काही सीन झालं नाही, ते मस्त वाटलं. कारण आज फुल सेटअपमध्ये आपण आता हे हँडग्लोज आपण विनोद भाईचं घेतलं कारण इथं टॅप करण्यासाठी. चालू आहे मला वाटतं बंद आहे. फ्लाय बाय सांगला, चलो फ्लाय बाय देऊ. फ्लाय बाय देंगे. निकलते मैं. अरे भाई का फोन में करा 2 मिनट. आओ आराम से. कैमरा चालू है. हाँ कैमरा अभी चालू किया भाई. भाई हाँ भाई. तर गाईच आता आपण इथून यांना बाय बाय करू अँड आपण आज चालले जाऊ. खूप आता वाजले 9 वाजले सध्याला. अंकल इकडंच बघताय. अंकलला रिॲक्शन, अंकलचं रिॲक्शन मस्त भेटतंय. माझा कॅमेराचा सीन यायला काय समजा ना मला. तो आज तर पोलीस मामा खूप यार, ट्रॉफिक पण आहे ना हे काय. हो किती जवळ चाललो आहे गाडीच्या, खूप जवळ गेलो बच्चा. आता मी एक सीन काय जाऊन का गायच हेडार निघलं होते पा. आपला 360 एवढा वाचला. नशीब चांगलं आहे पडलं नाही जेव्हा, नंतर आज आपला लय मोठा चुना होता भाई. बच काय भाई, विश्वास ठेवायचा नाही गायचं याच्यामुळं असं आपण चिटकवतो. तर माझं हे तरी मी फेविक्विकने चिटकलं, पाण्यामुळं लूज झाला असेल ते. आता नवीनच घेईन मी चांगला माउंट, तेव्हाच 360 लेन समोर. आता रिक्स घ्यायला चालणार नाही मला. सो काहीच आपण ह्या मोटर व्लॉगला इथंच एंड करू. जर तुम्हाला चांगला वाटला असं नाही व्लॉग तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हॉइस पण सांगा तुम्ही कसा आला.
तर पुन्हा भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ट्रॉफिक तर खूप लागली आहे ना. चला ब्लॉगला इथे एंड करून टाकू.